श्री गजानन महात्म्य अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा पांडुरंगा भक्तवत्सला श्रीरंगा चरणापासी चंद्रभागा सेवेसी तुझ्यावा होते. करिता तियेचे स्नान करी पापांचे क्षालन मनोभावे वंदून भक्तचिंतनी रमती ते. मज द्यावे वरदान लिहवी हे गुणगान सिद्ध पुरुष गजानन भावसुमने वाहतो. परिस स्पर्शता लोहाते सुवर्णच तो करीत्याते संत कृपादान ते कल्याण भक्तांचे करीतसे. म्हणून मागणे हे सदाया दया असावी प्रभुराया जड जीवाया ताराया महिमा सद्गुरूचा वर्णवी. एकदा शेगावी टाकळीकर गोविंद बुवा कीर्तनकार हरिदास हे असती थोर शिव मंदिरी पातले. लौकिक होता मोठ्यांचा जीर्णोद्धार मंदिराचा धनिक तो शेगावचा भाविक तोही सत्य असे. मंदिरात येता कथेकरी घोडा बांधिला सामोरी येता जवळे लाथ मारी चावा तोची गीत असे. स्थिर न राही क्षणभर तटा तोडी दोर पळून जाई वारंवार जवळ न येऊ देई कोणा. लोखंडाच्या साखळ्या अस्ती बांधावया भल्या विसरून त्या राहिल्या टाकळी नामे ग्रामासी. रात्र झाली असे फार झोपण्या गेले कीर्तनकार चोहीकडे पसरला अंधार टिवटिव टिटव्या करीती त्या. भयान वाटे परिसर कुणी न दिसे रस्त्यावर तितक्या माझी योगेश्वर येते झाले त्या ठायासी. घोडा होता उभा शांत महाराज झोपले पायात भजन वाचे गणगणात वृत्ती रंगोनी गेली असे. शंकाई एक म्हणे घोडा वाटे जाईल सुटोनी म्हणून गोविंद बुवा मधुनी येऊन पाहती घोड्यासी त्या. घोडा होता उभा शांत नवल वाटले तयाप्रत जवळ जाऊन पाहत दृष्टी पडले गजानन. केला समर्थांसी नमस्कार ठेवून पायावर शिर चिंता करून या स्थिर स्तवन मानसी करीतसे. भाग्य तेची फळा आले खट्याळ घोड्यासी आकळीले सखा सोयरा तू असे या दिनाचा उजळून देई मार्ग हा जीवनाचा. जोडून या कर बुवा निघाले सत्वर नित्याचा व्यवहार करावया कारण. दूरदूरचे येती जन गजाननाचे घ्यावया दर्शन मणी पावती समाधान प्रसाद लाभता संतांचा. बाळापूरचे दोघे जन सद्गुरु चरणी होती लीन नवस केला तो विसरून गेला असे जाणवले. दुसऱ्याही वारीस येता जाण गांजा गेले विसरून समर्थ तेच बोलून दाखविते हो जाहले. बाळकृष्ण नामे रामदासी राहत होता बाळापुरासी सज्जनगडी दर्शनासी नित्यनेमी जात असे. पत्नी राही ती सांगाती चंदनाच्या चिपळ्या हाती नामस्मरणी रंगुनी जाती असा नित्य क्रम असे. सदाकरी अन्नदान अतिथी विप्रा तोषवून निजग्रामी येती परतून पुरुषार्थासी साधने. वृद्धापकाळापुरती येता होईल कसे सद्गुरुनाथा सेवा तुमची न होणे आता शक्य वाटते या म्हणे. विचारा ऐसा येता म्हणे वृत्ती होई दीनवाणी अश्रू तळपती लोचने ज्ञान समाधी लागली. स्वप्नी येऊनी रामदास वदते झाले बाळकृष्णास घरीच करणे उत्सवास दर्शनास येईन मी. तेव्हापासून बाळापुरा उत्सव नवमीचा होई साजरा 9वे दिवशी 2 प्रहरा दर्शन देती गजानन. वाट पाहता समर्थांची दिसे मूर्ती तीच साची अशा परी आस त्यांची पुरविते ते जाहले. वचनाची त्या पुराली पुरती गजानन ते निघून जाती समाधान पावला चित्ती बाळापुरासी विप्रतो. गजानन रूप रामदास श्रद्धा भावे दर्शनास लागो मना तोच ध्यास अगाध लीला तयाची हो. इति श्री गजानन महात्म्य 9मोऽध्याय समाप्त.